पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी अभयदां गच्छन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती प्रदाम शारदा सरस्वती माते द्यावी मज स्फुरती न करी फजिती जनामध्ये महायोग पीठे तते भीमरथ्यं परभरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया नीलांबुज श्यामल कोमलंगं सीता समारोपित वामभागं पाणौ महासायत चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय भूपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण हे जीवंदु श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला स्वराचा आवाज कमी करायचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण
देवनिवासी देवस्थित सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा साधा सरळ आणि अगदी सोपा सर्वांच्या परिचयाचा अभंग मी आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल संत भेटी आणि त्या संत भेटीमुळे झालेली परमात्मा प्राप्ती, त्या परमात्मा प्राप्तीच्या भाग्याचा अनुभव तुकोबाराय आजच्या या अभंगाद्वारे प्रगट करतात. अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन नक्षत्र टेंबुदरा या गावामध्ये चालू असलेला आप्पा स्वामी रमाई माईच्या कृपेने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची ही 5म दिवसाची कीर्तन पुष्प गुंफण्याची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला सुपूर्त करण्यात आलेली आहे. ज्यांच्या वतीने ही सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला सुपूर्त करण्यात आलेली आहे असे आपल्या गावचे आदरणीय पूजनीय नियोजनकार हरिभक्तीपरायण राम महाराज राठोड यांच्या वतीने ही सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला सुपूर्त करण्यात आलेली आहे. सेवा घेता वेळेस रामबाबांचा मला कॉल आलेला होता. त्यावेळेस रामबाबा म्हणले, महाराज तुमची सेवा मला हवी आहे, सांगा ना कोणता दिवस घालू. मी म्हटलं, बाबा 10वा दिवस सोडून कोणताही दिवस घाला, काही हरकत नाही. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व गायक वादक गुणीजन मंडळी महाराज मंडळी सर्व श्रोतृवर्ग ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही सुंदर अशी कीर्तनाची चाल ऐकली असे आमचे पाटील बाबा, गजानन बाबा, रामदेव बाबा, माझ्यासोबत आलेले आमचे मोठे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य गिरीधर महाराज, भागवताकार बाबा, तुम्ही उद्धव महाराज, हो हो धन्यवाद. उद्धव बाबाच्या अमृत तुल्य वाणीतून तुम्ही कथा श्रवण करीत आहात. जगदीश महाराज कमी जास्त होते आता वय आम्हाला नाट्यच करत जा. असू द्या. तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. सर्वांना द्यावेत एवढे धन्यवाद मनापासून धन्यवाद करतो. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणीचं प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम भागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगियांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थिक उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून आळंदी क्षेत्रातून उपस्थित असणारे सर्व कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार समोर बसलेले लांब बसलेले जवळ बसलेले बाहेर बसलेले उभे राहिलेले गुडघेवर केलेले टेकलेले जागी असलेले झोपी चाललेले खाऊन आलेले पिऊन आलेले चहा दूध कॉफी हे म्हणायचं मला. जे कीर्तनाला आले ते कधीच येत नसतात, ते येणाऱ्या लिव देत नसतात, ते जे आजच आले ते येताना रिकाम्या पायान आले, ते जाताना दुसऱ्यांच्या नव्या चपला घेऊन जातात, ते सर्वांच्या चरणारिंदी एकदा नतमस्तक. आता कोणाचं नाव राहिलं नाही ना. उद्या कोणी बाबा म्हणायला नको की कीर्तनाला जाऊन दीपक महाराजांना आमचं नाव नाही घेतलं. भांडणापेक्षा अबुल आबरा महाराज, बरोबर आहे की नाही.
सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, वार करी संताच्या, यावर करी संताच्या, वार करी संताच्या, यावर करी संताच्या. मस्तक हे पायावरी, यावर करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. काय पायावरी, वार करी संताच्या, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या. मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा हो, माझं परमार्थिक भाग्य आता उजळले भाग्य आता. का भाग्य उजळलं म्हणतात हो, तर ऐका. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये एक चिंता होती, ती चिंता आता माझ्या जीवनामध्ये राहिली नाही. अवघी चिंता भारली. कशामुळे हो महाराज? संत दर्शनी हा लाभ, संताच्या दर्शनामुळे हा लाभ मला माझ्या जीवनामध्ये झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून ते कमळ निघाला तो पद्मनाभ. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा मी जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हणले मग महाराज जोडलेला देव तुम्ही ठेवला कुठं? तर ऐका, तुकाराम महाराज म्हणतात की बाबा हो, जोडलेला देव मी माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये साठवून ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवून. तो भगवान परमात्म्याने माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये साठवून ठेवला. लक्ष देऊन कीर्तन ऐका श्रोते हो. देवाला जर योग्य राहण्यासाठी जर कोणती जागा असेल महाराज, तर माणसाचं हृदय आहे. हृदय सोडून देवाला दुसरीकडे राहायला आवडत नाही. अहो, तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना इतकं हृदय आवडतं महाराज, तर मग देवाला आवडणार नाही का बाबा? मला सांगा. एवढं आता कीर्तनामध्ये गायन करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. मृदंग वाजवायचा कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. कीर्तन करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. गावामध्ये समाज कार्य करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. एखाद्याला मदत करायची कशामुळं? कुणाच्या तरी हृदयामध्ये जागा मिळावी म्हणून. महाराज तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना जर इतकं हृदय आवडतं तर देवाला आवडणार नाही का? महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा मी माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये साठवून ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. जनाबाईनं कुठं साठवून ठेवला होता? हृदय बंदी खाना केला. आज विठ्ठल कोंडीला. भगवंताला जर कोंडून ठेवायचं असेल तर हृदयाच्या जेलमध्ये ठेवता येते. विठ्ठल म्हणजे तो भगवान परमात्मा मी माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये साठवून ठेवला. लोक म्हणले मग महाराज कुठून आणून साठवला? तुकाराम महाराज म्हणतात कुठूनच आणून साठवलेला नाही. तो मुळातच आम्हाला प्राप्त झालेला होता, परंतु अज्ञानामुळे आमच्या ठिकाणी राहिलेला नव्हता. मग तो आम्हाला कशामुळे प्राप्त झाला? संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. भावानं देवा सापडत असतो महाराज. बोलत चला. भाव बळे आकडे, एरवी नाकडे, करतळी आवडे एवढा प्रभू भावे किंवा भावे गावे गीत शुद्ध अनेक प्रमाण देता येतील महाराज. महाराज म्हणतात भाव का भूकाहू मै, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजतो भव से बेड़ा पार है. विठ्ठला तसं तुकाराम महाराज म्हणतात तो भाव मी संताच्या चरणावर ठेवला आणि तो भगवान परमात्मा मला माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये सापडला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. लक्ष देऊन कीर्तन आहे का महाराज? सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी,
म्हणजे सापडला शब्द समोर येत असतो बाबा, बरोबर आहे की नाही? बरं, वस्तू हरवायच्या अगोदर ती वस्तू आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते महाराज? बोला बोला. असावी लागते. मग अगोदर आपल्याजवळ पहिले देव आहे का नाही पहिलं पाहू महाराज. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे महाराज. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी किंवा विठ्ठल जळस्थळे विरभरला रीता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे महाराज. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, परंतु तो आपल्याला आपल्या अज्ञानामुळे दिसत नाही महाराज, बरोबर आहे की नाही? मग जर देव जर पाहत असेल तर काय करावं लागेल महाराज? काही लोक म्हणतील महाराज तुम्ही एवढं देवाचं सांगता, तुम्ही का देव पाहिला का, असा प्रश्न निर्माण होतो महाराज, बरोबर आहे की नाही? मला सांगा बाबा, व्यवहारामध्ये आता बरेचशा गोष्टी असतात पण त्या दिसत नसतात महाराज. बोलत चला. मला सांगा बाबा, आपण जी गाडीच्या टायर मध्ये हवा भरतो ही हवा आपल्याला दिसते का हो? बोला. नाही दिसत. माया हो तुम्ही सांगा, दुधात जर पाणी टाकलं तर दिसते का? बोला बोला. तुम्ही टाकत नाही का? बोला. विठ्ठला बाबा नव्हते तोपर्यंत बरं होतं, आता दडपण पडल्यासारखं झालं, बरोबर आहे का? कसं असते, सासऱ्याच्या पुढं सून जास्त नटमट करत नसते, पण आताच्या सुना सासऱ्याला घाबरणं झाल्यानं बाबा तसं झालं. आता जसं होईल तसं आताच्या सुनांना सासऱ्याला आवाज देणं कसा बाबा, आवाजच बदलला सुनाचा. पहिले जर सुनाला जर आवाज दिला ना महाराज, पहिले सासरे आवाज द्यायचे सुनबाई, तर पहिला आवाज द्यायचा जी, बरोबर आहे की नाही? आताच्या सासऱ्याला आवाज सुनाला देऊ द्या, सुनबाई काव. हे आताच्या सुना जोऱ्यानं बोलायला लागल्या म्हणून आताची म्हातारी बैरे झाली महाराज, बरोबर आहे की नाही? बाबाचा अधिकार मोठा आहे. बाबा जन्मण्याला होते माझ्यासोबत, पण मला बाबा त्यावेळेस आपला काही परिचय नव्हता, म्हणून बाबाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो आणि सेवेला सुरुवात करतो. सांगा माझ्या दुधातलं पाणी दिसते का? बोला बोला बोला. दिसते का? नाही दिसत महाराज. गाय देते 1 लिटर, गायनं पाणी ओतलं 1.5 लिटर, पातेला भरला 2.5 लिटर. दिसतं का दुधातलं पाणी? नाही दिसत ना महाराज, बरोबर आहे की नाही? मला वाटते बाबा कमीत कमी बायाने कीर्तनात तरी खरं बोलावं. हेरीचं यायचा जमानात चालला ना खोटं बोलाय बाबा. एका मित्राला बाबा 10,000 रुपये दिले होते मी मागच्या महिन्यात. ते म्हणे दीपक महाराज एका महिन्यात तुम्ही परत देतो. म्हणलं बाबा काही हरकत नाही. त्यानं तारीख दिली बाबा परवाच्या दिवसची. ते म्हणे कापूस इकला. ते म्हणे दीपक महाराज परवाच्या दिवशी पैशाला या, तुमचे राहिलेले पैसे घेऊन जा. मी सकाळी गेलो महाराज पैशाला त्याच्या घरी. ते बाया किती खोटं बोलते ते सांगतो हा. गेलो महाराज त्याच्या घरी आणि तिला म्हणलं का वहिनी दादा आहेत का म्हणलं. ती म्हणे महाराज अहो आताच होते हो म्हणे, गेले म्हणे ते बाहेर. म्हणलं बरं बरं काही हरकत नाही वहिनी म्हणलं, पण दादा म्हणले होते म्हणलं की दीपक महाराज तुमचे पैसे घेऊन जा. नाही नाही आणले म्हणे दीपक महाराज, त्याने पैसे पण पेटीत ठेवले आणि पेटीची चाबी सोबतच घेऊन गेले. मला सांगा महाराज, बाबा बरेचसे पगार झालेले लोक पगार कोणाच्या हातात देते तो आणि मला म्हणे बाबा पेटीची चाबी घेऊन सोबत गेला म्हणजे. अशा बाया खोट्या बोलत्या. बरं काही हरकत नाही म्हणलं. म्हणे महाराज संध्याकाळी या. मग संध्याकाळी गेलो बाबा. संध्याकाळी गेलो आणि अंदरच्या घरात ते मला बसून दिसलं. मी जाणूनच त्याच्या पोराला म्हणलं पप्या तो बाप आहे का रे म्हणलं घरी. त्याची माय अंदरल्या किचन मधून म्हणते नाही नाही सा आताच बाहेर गेला म्हणा. आणि मला ते बाहेर दिसायला महाराज बसून त्या रूम मध्ये. इतक्या बाया खोट्या बोलत्या काय सांगा. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज, दुधातलं पाणी दिसत नाही, बरोबर आहे की नाही? किंवा आपला जो लाईनीचा हा पोल असतो याच्यावरती तारा असतात महाराज, त्या तारांमधली लाईन दिसते का? नाही दिसत. तसंच आहे मग महाराज, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये देव आहे, परंतु तो आपल्याला आपल्या अज्ञानामुळे दिसत नाही महाराज. मला सांगा 2 वर्ष लॉकडाऊन होतं. कशामुळे होतो बोला? कोरोनामुळं. कोरोना पाहिला का कोणा?
बोला बोला हातवरी करा बरं. पाहिला का याच्यातलं कोरोना? त्याचं पिल्लू पाहिलं का? त्याचे आई वडील नाही ना महाराज? लक्ष देऊ नाही का महाराज? न दिसणारा व्हायरस